मराठा समाजाने उद्योजकतेकडे वळण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत 1,00,000 उद्योजक घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पुण्यात मोशी येथे 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. एक्झिबिशन आहे ते 15 ऑक्टोबरपासून तर 18 ऑक्टोबरपर्यंत आहे आणि मोशीच्या एवढ्या सुसज्ज आणि भव्य ग्राउंडवरती हे एक्झिबिशन असणार आहे. ज्यांना नवीन बिझनेस सुरू करण्याची खूप इच्छा आहे आणि खूप काही आयडियाज पाहिजेत, तर फक्त भारतातूनच नाही तर नॅशनल इंटरनॅशनल लेवलकडून खूप सगळे मॅन्युफॅक्चरर्स, खूप सगळे सर्व्हिस पीपल आणि खूप सगळे इंडस्ट्रीज तुम्हाला एकाच छताखाली डेफिनेटली पाहायला मिळतील. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझा एक बिझनेस असावा, तर ही जी तुमची छोटीशी आयडिया आहे तर ती आयडिया कुठेतरी रियालिटी होऊ शकते. तुम्ही आणि तुमचे सगळे मित्र अवश्य भेट द्या. थँक्यू. मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था पुणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित बिझनेस ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये मराठा समाजातील उद्योजक, महिला, युवक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आत्ताचे युवा उद्योजक किंवा उद्योजक होऊ घालणारी आपली ही युवा पिढी आहे, त्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की हा मराठा उद्योजक कक्षाच्या मार्फत जो प्लॅटफॉर्म आपल्याला या ऑक्टोबरमध्ये 16, 17, 18, 19 तारखेला उपलब्ध होणार आहे, त्याचा सर्वांनी भाग व्हावं आणि आपला उद्योग हा जगाच्या पातळीवरती कसा घेऊन जाता येईल, एकाच प्लॅटफॉर्मवरती आपल्या उद्योगासाठी पूरक असणारे सगळे पर्याय आपल्या उद्योगाला कसे देता येतील आणि आपला उद्योग कसा वाढवता येईल याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर या येणाऱ्या एक्स्पोला सगळ्यांनी मित्रांना, आपल्या नातेवाईकांना आणि सगळ्या उद्योजकांना आव्हान करावं आणि भरभरून प्रतिसाद द्यावा, हे मी आव्हान तुमच्या मार्फत सगळ्यांना करतो. धन्यवाद. मराठा समाजामध्ये 1,00,000 उद्योजक कसे घडवता येईल, ज्यांना नवीन आपला व्यवसाय स्टार्टअप करायचा आहे त्याला कशी मदत करता येईल आणि ज्यांचा ऑलरेडी एक्झिस्टिंग व्यवसाय त्याचा तो व्यवसाय कसा स्केलेबल करता येईल, जगाच्या पातळीवर कसा नेता येईल, या एक्स्पोच्या माध्यमातून इथं सगळं मार्गदर्शन घडणार आहे. वातानुकूलित स्टॉल आहेत आणि 50,000पेक्षा जास्त कार पार्किंग पण तिथे असणार आहे. तर माझी एक नम्र विनंती या माध्यमातून की सगळ्या लोकांना, सगळ्या उद्योजकांना मी आवाहन करतो की या एक्स्पोमध्ये आपण लवकरात लवकर आपल्या उद्योगाला स्थान देण्यासाठी, कोणाला जर स्टॉल घ्यायचा असेल किंवा कोणाला जर व्हिजिट करायची असेल तर आपली नोंदणी मराठा उद्योजक कक्षाची एक वेबसाईट आहे त्यावरती आपण जाऊन नोंदणी करावी किंवा आमच्या टीमला रिच आउट व्हावं. धन्यवाद. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांनी जग बदलले पण आपण बदललो नाही, आता उद्योजक व्हायचे आहे असे आवाहन केले. मॅक्रोपासून मायक्रोपर्यंत उद्योग उभारून मोठ्या संख्येने उद्योजक घडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघ हा 36 वर्षापूर्वी स्थापन झाला. मराठा सेवा संघाची एक मुख्य भूमिका अशी होती की मराठ्यांना फक्त आरक्षण देऊन प्रश्न भेटणार नाही, तर मराठ्यांच्या जर उद्योजक निर्माण झाले त्या उद्योजकाच्या मार्फत मराठ्यांच्या मुलांना जर नोकऱ्या देता आल्या आणि व्यवसाय देता आले तर खरं म्हणजे प्रगती होईल. खेडेकर साहेबांनी बूट पॉलिश ते तेल पॉलिश ह्या कोणताही व्यवसाय करा आणि व्यवसायामध्ये संधी निर्माण करा या निमित्ताने मराठा सेवा संघाची स्थापना करून 36 वर्षापासून आम्ही प्रबोधनाचं काम करतो. त्या निमित्ताने आपण हे उद्योजक कक्ष स्थापन केला आहे. हा उद्योजक कक्षाचं जे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे प्रदर्शन आहे, जे एक्झिबिशन आहे, ते खूप मोठ्या भव्य प्रमाणात आम्ही आयोजित केलेलं आहे. त्या निमित्ताने सर्व ज्यांना उद्योग व्हायचा आहे आणि ज्यांचा उद्योग चालू आहे त्या सर्वांनी भाग घ्यावा आणि भेट द्यावी अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. आगामी ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये महिलांसाठी सुमारे 250 स्टॉल, स्टार्टअप्स, रोजगार, स्किल आणि मॅनपॉवरसाठी स्वतंत्र संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.